कोटी रुपयाचा बंगला बांधा, 2 कोटी रुपयाचा बंगला बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर म्हातारी माय काठी टेकणारी आणि म्हातारा बाप बसलेला असला ना, लय शोभा असते कडे त्या बंगल्याला, लय शोभा असते. 2 कोटी रुपयाचा बंगला आहे, घरात माय बाप नाही, स्मशानासारखं घर वाटतं ते. घरात लेकर बाळ असल्यावर आनंद वाटतं, म्हातारे मायबाप असल्यावर आनंद असतो. आज जर आमचा बाप जिवंत असता तर आनंदाला पारावर राहिला नसता. देवा काय केलंस, एवढ्या कमी दिवसात, कमी काळात अजून आमचा बाप जिवंत राहिला पाहिजे होता. म्हातारा थकलेला बाप असून द्या, हातामध्ये काठी, पांढरे केस झाले, वट्ट्याच्या समोर बसलाय. साहेब, गावच्या येणाऱ्या जाणाऱ्याची धमक नाही, त्या घराकडे वाकडी नजर करून पाहण्याची ही बापाची ताकद असते, लक्षात ठेवा. बापकरी जोडी लेकुराची ओढी, आपुले कुरवंडी वाळून या. एकाएकी केला मिरासीचा धनीय, कडीये वागुनी भार खांदी. आज नाना ह्या परिवारातून गेले. 4ही मुलाला विचारा, आज त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, सगळा समाज रडेल मंडपातला. शून्यातून कष्ट करून हे विश्व निर्माण केलं नानाने. आदर्श कुटुंब, आदर्श परिवार, सगळ्याशी कनेक्टेड राहणारे हे मंडळी, सगळ्याच्या सुखदुःखामध्ये असणारा हा साबळे परिवार आनंदाने जीवन जगत होता. पण कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याची करणी झाली आणि एक दिवस चालतं बोलतं व्यक्तिमत्व तो देव घेऊन गेला आणि आम्हाला अनाथ करून गेला. अरे, ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीत गेलेला बाप आणि मातीत गेलेला आहे पुन्हा दिसणार. आणि माझ्या राजानो, म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. बाप आकाशाच्या उंचीचा असतो. सकाळी घरून इस्त्रीचे कडक कपडे घालून निघणारा बाप, देवाचं दर्शन घेतलं, पूजा केली, पायात बूट घातला, चप्पल घातली, बापाने घराच्या बाहेर निघाला बाप. आणि सूर्यास्ताची वेळ झाली, संध्याकाळ झाली साहेब, आणि संध्याकाळी जर तो बाप घरी नाही आला ना, त्या घरावर पडणारा अंधार, असे किती लाईट लावा, किती बल्ब लावा, किती कांड्या लावा, तरी ते अंधार भरून निघणार नाही. तो बाप गेल्याचा अंधार असतो, हे लक्षात ठेवा. बाप फार प्रेम करतो. बाप म्हणतो, हे बाळा, सकाळी लवकर उठत जा. बाप मुलाला बोलतो. का बोलतो माहितीये का? बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप मुलाला बोलत असतो, हे लक्षात ठेवा. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, आज उन्हात माणसं उभा आहे, इकडे उन्हात माणसं उभा आहेत, एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. कोटी रुपयाचा बंगला बांधा, 2 कोटी रुपयाचा बंगला बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर म्हातारी माय काठी टेकणारी आणि म्हातारा बाप बसलेला असला ना, लय शोभा असते कडे त्या बंगल्याला, लय शोभा असते. 2 कोटी रुपयाचा बंगला आहे, घरात माय बाप नाही, स्मशानासारखं घर वाटतं ते. घरात लेकर बाळ असल्यावर आनंद वाटतं, म्हातारे मायबाप असल्यावर आनंद असतो. यांनी खूप काही केलं आपल्या वडिला करता. वडिलाचा गोड स्वभाव, मनमोकळा स्वभाव, सगळ्यांना सोबत घेणं, सगळ्यांसोबत राहणं, सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहणं, कष्ट करणारं व्यक्तिमत्व, एवढं साम्राज्य वडिलांनी उभा केलं. आज 4ही मुलाच्या डोळ्यात पाणी येईल. देवा पांडुरंगा, आज जर आमचा बाप जिवंत असता तर आनंदाला पारावर राहिला नसता. देवा काय केलंस, एवढ्या कमी दिवसात, कमी काळात अजून आमचा बाप जिवंत राहिला पाहिजे होता. म्हातारा थकलेला बाप असून द्या, हातामध्ये काठी, पांढरे केस झाले, वट्ट्याच्या समोर बसलाय. साहेब, गावच्या येणाऱ्या जाणाऱ्याची धमक नाही, त्या घराकडे वाकडी नजर करून पाहण्याची ही बापाची ताकद असते, लक्षात ठेवा. बाप आधार असतो, आधार. थकलेला बाप असून द्या, लंगडा बाप असून द्या, पांगळा बाप असून द्या, म्हातारा झालेला बाप असून द्या, घराच्या समोर बसल्याना लय शोभा असते, लय आनंद असतो. एकदा बाप निघून गेला ना, आधार निघून गेला. आई गेली, घराचं मांगल्य गेलं. बाप गेला,
घराचं अस्तित्व निघून गेला. इथं माय माऊल्या बसल्यात एवढ्या, यांना विचारा ना मायबाप काय असतं. डोळ्यात पाणी येईल, सगळ्यांच्या रडतील. मायबाप काय असतं सांगू का? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वायाळ, आई मायेचा उभारा, आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय, आई वासराची गाय. बाप फार प्रेम करत असतो, आई फार प्रेम करत असते. 60 वर्षाची माया असू द्या आणि 35-40 वर्षाची मुलगी साहेब, थकलेल्या म्हाताऱ्या माईला माहेरात भेटण्याकरता जाऊन द्या. विचारा यांना सगळ्यांना, यांच्या डोळ्यात पाणी येईल. ज्यांचे मायबाप निघून गेले त्यांना दुःख कळेल का? त्या म्हाताऱ्या माईना कधी पिशवी रिकामी दिली नाही त्यांची. विचारा, दिवाळीच्या सणाला आलात ना, ए बाई लोणचं केलंय, लोणचं घेऊन जाय, तुझ्या लेकरा बाळाला खायला कामी येईल. ए माय शेवग्याच्या शेंगा आहेत, घेऊन जाय. वांगे बटाटे देण्याची वस्तू नाही, पण माय देणार. कोणाकडे जाणार? ए माय तांदूळ द्या थोडे, माझ्या मुलीला लागतात. तुमचे काय पैसे असेल मी ते देईल. घरात तांदूळ संपलेत, लोकांकडून जाणार, थोडे तांदूळ आणणार, पाहिजे ते लोकांकडून भाजीपाला आणणार आणि मुलीच्या पिशवीमध्ये असं टाकणार. आणि मुलगी आली ना, ए बाई खाय, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, गोडधर स्वयंपाक केला ग बाई, खाय पोरी खाय. आणि जाताना माय म्हणणार, हे अगं ऊन लय पडलंय, ऊन कमी झाल्यावर जाय. का माहितीये का काका, त्या आईला वाटतं की माझ्या मुलीच्या अंगाला ऊन लागू नये. ही म्हणणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते, लक्षात ठेवा. शिराळ झाल्यावर, ऊन कमी पडल्यावर जा तुझ्या घरी. अहो ती तिकडं लोकांच्या बांधावर काम करते हाताला फोडेपर्यंत, पण माहेरात आल्यावर माईची माया लय वेडी असते. लोक म्हणतात माय मरून मावशी उरो, नाही दादा, आई ती आई असते. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा स्वामी आहे, पण सोबदार तो आई विना भिकारी आहे. म्हणून जन्म देणाऱ्या आईला आणि जन्म देणाऱ्या बापराला हाडाचे काढ करावं लागतात संसाराकरता. रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करावं लागतात आणि सांभाळ करावं लागतात. आईचे डोळे रडताना दिसतात, पण साहेब बापाचं हृदय डसडस रडत असते, लक्षात ठेवा. इथं मंडपात बसलेला बाप कधी छोट्या गोष्टीवर घरात रडत नाही. पुरुषाची जात रडणारी नसती, ती लढणारी असते. पण बाप रडतो केव्हा? मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो. मुलीच्या लग्ना दिवशी बाप रडतो आणि मुलगा वेगळं राहायची भाषा करतो, त्यावेळी टचकन त्या बापाच्या डोळ्यात पाणी येत असतं. मुलीचं लग्नाच्या दिवशी बाप रडत असतो. मुलीचं लग्न जमलं, चांगलं स्थळ आहे, पाहुणे मंडळी म्हटले चांगला मुलगा आहे, चांगला कमवतो, शेतीवाडी आहे, देऊन टाका मुलीला. बैठक बसलेली आहे, होकार झाला, मुलीचं लग्न जमलं. त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस बेडरूम मध्ये बाप लाईट बंद करतो, उशीत तोंडार घेतो, ढसढसा गुरा ढरासारखा बाप रडतो. बाप का रडतो माहितीये का? माझी मुलगी आता थोड्या दिवसात मला सोडून जाणारी आहे. ज्यांना मुलगी त्यांना याचं दुःख कळेल. इथं बसलेला सगळा समाज आहे, ऐका. मुलगी जवळ येते, पप्पा रोज एक भाकर खात असता तुम्ही, आज अर्धीच भाकर खाली पप्पा. तो बाप म्हणतो, ए ताई भूक नाही मला, उपाशी पोटी राहतो बाप. का? मुलीचं लग्न जमलं. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. तुम्ही आम्ही रडतो साहेब, यात नवल नव्हे. सीताई साहेबाच्या लग्नामध्ये जनपुरकीचा राजा जनक राजा ढसढसा रडला. सीताई साहेबाच्या लग्नामध्ये कण्वासारखा ऋषी रडला. शकुंतलेच्या लग्नामध्ये या रयतेचा राजा शिवछत्रपती रडले सखोबाई करता. अजून पुढे जाऊन एक पाऊल टाकून सांगू का? बाप राक्षस जरी असला तरी रडतो मुली करता. दक्ष प्रजापती राक्षस होता. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, आपल्या भाषेत लव्ह मॅरेज केलं. बापाला पसंत नाही, राग आला बापाला. ज्यावेळेस मुलगी लव्ह मॅरेज करून पळून जाते ना, त्यावेळेस ते बापाच्या हृदयाचं पाणी पाणी होत असते, लक्षात ठेवा. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा,
तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो. त्या बापाला वाटतं काय अपराध केलाय, काय चुकलं माझं. 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीला सांभाळलं. कॉलेजाला गेली, 22 दिवस एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडली आणि पळून गेली. जिवंत असून मेल्यासारखा बाप असतो. म्हणून या साबळे परिवाराच्या वतीने मी सगळ्यांना, या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लोकांना जाहीर आवाहन करतो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, तुम्हाला शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. चांगला जॉब करता आला, नोकरी करता आली, पुणे मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, मुलगी पळून गेली. कोपऱ्यामध्ये जेवत नाही तो बाप, डसडसा रडतो बाप, गुराढोरासारखा बाप रडतो. अंधारामध्ये शेताच्या बांधावर जाऊन एकटाच रडतो. आयुष्यभर किती लाड केला त्या मुलीचा. मुलाला 1,500चा ड्रेस घेतला, मुलीला 5,000चा ड्रेस त्या बापाने घेतला. किती लाड केला. पाहिजे ते मुलगी म्हणली मला ब्युटी पार्लरला जायचं. स्वतः बेसिनला घरात साबण होता आंघोळीचा, त्यांनीच दाढी केली त्या बापाने. पण ब्युटी पार्लरला जाण्याकरता मुलीला पैसे देणार 1,000-2,000 तो बाप आहे. स्वतःची बनेळ फाटली, त्याची छिद्र पडले. बाप पाहायचा असेल ना. एका बापाच्या संबंधाने मी एक ठिकाणी उभा आहे. रात्री बघा, शेतातून दमून आलेला थकलेला शेतकरी बाप झोपलेला आहे. त्याची बनेल मळलेली बनेले, ठिगळं पडलेले, छिद्र पडले त्या बनेलीला. प्रारब्धाला दोष देतो तो बाप जगतो, पण मुला मुलीला कधीच कमी करत नाही तो बाप. ईश्वरा समान बाप असतो, म्हणून त्या बापाला कधी विसरू नका. एक वाक्य बोलून जातो सगळ्या मंडळी करता. डोळे मिटून प्रेम करते साहेब, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. आणि डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे झाकून प्रेम करते, तिला आई म्हणतात. आणि स्वतःच्या डोळ्यामध्ये संसाराचे चटके असताना सुद्धा, डोळ्यात अश्रू असताना सुद्धा लेकरा बाळाला काहीच कमी करून देत नाही. तो ईश्वरा समान देव माणूस म्हणजे बाप असतो. बाप कधीच लेकरा बाळाला कमी करत नाही. स्वतः उपाशी राहीन, पण लेकरा बाळाला चांगलं गोड दड खाऊ घालीन. दिवाळीच्या सणाच्या दिवशी सगळ्याची दिवाळी साजरी केली त्या बापाने. पण कपाटामधले जुने कपडे काढले साहेब त्या बापाने. इस्त्री केलेले कपडे होते, आत्ताच घेतले मागच्या महिन्यामध्ये. चांगला ड्रेस आहे. बाप नवीन कपडे घेत नाही. तुम्हाला साडी घेईल, सगळ्यांना कपडे घेईल, पण स्वतः फाटके तुटक्या कपड्यावर राहणारा तो ईश्वरा समान बाप आहे. बाप तो बाप असतो, पण त्या बापाला कधी विसरू नका. साहेब सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला बरं का. त्या मीडियावाल्याने विचारलं, साहेब अरुण दादा, सचिनजी एवढा मोठा पुरस्कार मिळाला भारतरत्न सारखा, सगळ्यात विश्वात सगळ्यात मोठा पुरस्कार, या आनंदाच्या क्षणाला काय वाटतं? 2 शब्द बोला. मीडियावाल्याने असा माईक धरला सचिन तेंडुलकरने. ढसकन डोळ्यात पाणी आलं, ढसढसा रडतोय. या विश्वामध्ये मी क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव केलं. सगळे मला मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखतात, पण एवढा मोठा मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. याला बाप म्हणतात. म्हणून बापाचं जीवन असतं, संघर्ष करण्याचं जीवन असतं. बाप गेला, आधार निघून गेला. बाप गेला, लढण्याची उमेद खचून गेली. जीवनामध्ये काही करावं वाटत नाही. बाप गेला, डोळ्यात पाणी येतं. मी इतिहासाचा अभ्यास करत असताना मला एक प्रसंग आठवला, माझ्या वाचण्यात गेला. ज्यावेळेस तळ कोकणामध्ये शंभूराजांना फरफडत आणलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धर्मवीर संभाजीराजांना, आपण पुणेकर माणसं आहेत, आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. तुळापूर जवळ आहे साहेब. फरफडत आणलं. बाप सांगतो तुम्हाला एका मिनिटात. बाप खानाच्या सैन्याने गरारा घातला आणि वजस्तंभाला शंभूराजाला बांधलंय. औरंगजेब तख्तावरून उतरला खाली, अंगावर हात लावला. यही संभाजी आहे क्या? यही संभाजी आहे क्या? हो, ढसढसा संभाजी महाराज रडतात. काका कशा करता माहितीये का? दुश्मनाने कैद केलं म्हणून नाही, साकटाने दुश्मनाने बांधलं म्हणून नाही. डोळ्यात पाणी शंभूराजाच्या का आलं? तर आजच्या प्रसंगाला माझा बाप शिवछत्रपती जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून मला संकटातून सोडवलं असतं. बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला.
हे बापाचं जीवन असतो. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा आणि ज्या संतांनी हा मार्ग दाखला त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली